नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. लाडक्या बहिणींना मिळणार आता इतक्या हजारापर्यंत कर्ज. अजित पवारांचं मोठं विधान. काय बातमी तर जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा एस.टी. न्यूज. राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात लाडकी बहीण योजनेचा गेम चेंज ठरली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. आता या योजनेतील लाभार्थी महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी त्यांना कर्ज दिले जाणार आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील मुढाळे येथे 3311 केव्ही विद्युत उपकेंद्र भूमिपूजन पार पडले आहे. यावेळी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींबाबत विधान केले आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देत असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. आता लाडक्या बहिणींना आम्ही कर्ज देखील देणार आहेत. बहिणींचा लघु उद्योग सुरू करण्याचा असेल तर भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरण्याची योजना विचारित असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून 40,000 रुपयांचं कर्ज दिले जाणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान शेतकरी बाबत बोलताना ते पुढे म्हणाले, 8,08,000 शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा पंप आम्ही देत आहोत. यासाठी 24,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 1,30,000 घरातील 500 मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा सर्ज आम्ही बसवलेले आहेत. येणाऱ्या काही काळात राज्यातील ग्राहकांचे 70% वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.